नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्याची प्रमोटर्सला आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी करावी लागेल. कारण मित्रांनो, त्यामागचे कारण म्हणजे सेबीचा मित्रांनो रूल असतो की कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 75% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. आणि मित्रांनो, या 10ही कंपन्यामध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 75% पेक्षा जास्त आहे. म्हणून मित्रांनो, पुढे जाऊन या कंपन्याच्या प्रमोटर्सला आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी करून कमीत कमी 75% करावी लागेल सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी. तर चला बघूया कोणत्याही या 10 कंपन्या, ज्या कंपन्याचे प्रमोटर्स सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी या कंपन्याच्या प्रमोटर्सला आपली हिस्सेदारी कमी करावी लागेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या 10 कंपन्याच्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 83.41%, FISची होल्डिंग आहे 5.76%, DISची होल्डिंग आहे 6.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.22%. आणि मित्रांनो, सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडच्या प्रमोटर्सला कमीत कमी 8.41% हिस्सेदारी कंपनीमधून सेल करावी लागेल. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 84.02%, FISची होल्डिंग आहे 1.41%, DISची होल्डिंग आहे 0.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.55%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कमीत कमी कंपनीमधील आपली 9.02% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे हॅपी फॉर्गिन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 78.52%, FISची होल्डिंग आहे 2.03%, DISची होल्डिंग आहे 17.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.45%. आणि मित्रांनो, हॅपी फॉर्गिन्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कमीत कमी 3.52% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तसेच मित्रांनो, या 10 कंपन्याच्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इंडिया सिमेंट लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.49%, FISची होल्डिंग आहे 2.97%, DISची होल्डिंग आहे 5.76% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.77%. आणि मित्रांनो, सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी इंडिया सिमेंट्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला कंपनीमधून कमीत कमी आपली 6.49% हिस्सेदारी सेल करावी लागेल. कंपनी आहे मित्रांनो NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.01%, FISची होल्डिंग आहे 1.79%, DISची होल्डिंग आहे 4.63% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.57%. आणि मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कमीत कमी 14.01% हिस्सेदारी सेल करावी लागेल. आणि मित्रांनो, आपल्या 10 कंपनीच्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025
2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22%, FISची होल्डिंग आहे 2.57%, DISची होल्डिंग आहे 5.21% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11%. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कमीत कमी कंपनीमधून आपली 6.22% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे JSW ग्रुपची जबरदस्त कंपनी JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 83.61%, FISची होल्डिंग आहे 6.64%, DISची होल्डिंग आहे 2.82% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.98%. आणि मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी आपल्या JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमधून कमीत कमी 8.61% हिस्सेदारी कमी करावी लागेल. म्हणजे 8.61% हिस्सेदारी सेल करावी लागेल कमीत कमी सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.50%, FISची होल्डिंग आहे 7.08%, DISची होल्डिंग आहे 7.75% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.66%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी हुंडई मोटर इंडिया लिमिटेडमधली आपली कमीत कमी 7.50% हिस्सेदारी कमी करावी लागेल. म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कमीत कमी कंपनीमधील आपली 7.5% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तसेच मित्रांनो, लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 86.36%, FISची होल्डिंग आहे 0.93%, DISची होल्डिंग आहे 1.45% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.24%. आणि मित्रांनो, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कंपनीमधील आपली कमीत कमी 11.36% हिस्सेदारी सेल करावी लागेल. म्हणजे IRFCच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कंपनीमधील आपली कमीत कमी 11.36% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तर चला मित्रांनो, नेक्स्ट कंपनी आहे आपल्या लिस्टमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.70%, FISची होल्डिंग आहे 1.04%, DISची होल्डिंग आहे 0.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.61%. आणि मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी कंपनीमधील आपली कमीत कमी 13.70% हिस्सेदारी सेल करावी लागेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 75% पेक्षा जास्त आहे. आणि या 10 कंपन्याच्या प्रमोटर्सला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी आपली हिस्सेदारी 75% पर्यंत आणायची आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.